प्रॅक्टिस सेट 5.2 9th स्टँडर्डचं मॅथ्स फर्स्ट चालू आहे. मॅथ्स फर्स्टचं 5th चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॉब्लेम वर्ड्स प्रॉब्लेम बघायचे. फर्स्ट एक्झाम्पल इन अन एनवेलप. एक्झाम्पल व्हाईट बोर्डवर लिहिलंय बघा. इन अन एनवेलप देयर आर सम 5 रुपी नोट्स अँड 10 रुपी नोट्स. Total amount of these notes together is 350 rupees. Number of 5 rupee notes are less by 10 than twice the number of 10 rupee notes. Then find the number of 5 rupee and 10 rupee notes. हे इंग्लिश मध्ये वाचलं, मला काही समजलं नाही. क्लिअर? समजले नाही म्हणजे मीनिंग काय ते समजणं गरजेचं आहे. बघा आपण मीनिंग समजून घेऊ. इन अन एनव्हलप म्हणजे काय? एका पाकिटात काय 5 रुपये आणि 10 रुपी नोट्स आहे. म्हणजे 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या नोट्स आहे. टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350. एकूण अमाऊंट म्हणजे काय? रक्कम किती आहे? 350 रुपये रक्कम आहे. पुढं नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10. 5 रुपयाच्या नोटांची संख्या काय? 10 ने कमी आहे. कोणापेक्षा? लेस बाय 10 then twice the number of 10 rupees. Twice the number of 10 rupees म्हणजे 10 रुपयाच्या नोटांच्या दुपटीपेक्षा कितीने कमी आलं? 10 ने कमी आलं. ओके. Then find the number of 5 rupee and 10 rupee notes. तर काय करा? 5 रुपयाच्या नोटांची संख्या आणि 10 रुपयाच्या नोटांची संख्या आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. एक्झाम्पलचं मिनिंग समजणं गरजेचं आहे. मिनिंग समजलं तर एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ओके. आपण सॉल्व्ह करू. सोल्युशन लेट म्हणजे काय? आपण ऍझ्युम करतोय. ओके. लेट द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स. लेट द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स is equal to x. Number of 5 rupee notes. What is there? They are x. ओके. नोट्स बी लिहिलं तरी चालेल. मी फक्त काय? नंबर ऑफ 5 रुपी नोट्स इक्वल टू एक्स अँड नंबर ऑफ 10 रुपी नोट्स बी वाय इक्वल टू वाय. लेट म्हणजे काय? मी ऍझ्युम केलंय समजा. ओके. आता हे ऍझ्युम केल्यानंतर त्यांची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. म्हणजे किंमत किती त्यांची. ओके. लेट द व्हॅल्यू ऑफ X notes of 5 rupees. X notes of 5 rupees is equal to 5x. Clear? Then the value of Y notes of 10 rupees. The value of Y notes of 10 rupees इक्वल टू 10y. बघा व्हॅल्यू म्हणजे काय? किंमत. कोणाची किंमत घेतली आपण? 5 रुपयाच्या नोटांची किंमत किती आली आणि 10 रुपयाच्या नोटांची किंमत आली. बरोबर आहे. मग आता 5 रुपयाच्या नोटांची किंमत आली 5x, 10 रुपयाच्या नोटांची किंमत आली 10y. मग आता फर्स्ट कंडिशन काय? ह्या एक्झाम्पल मध्ये 2 कंडिशन असतात. लक्षात घ्या. वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये कंडिशन असतात. पहिली कंडिशन आपण रेट करू. 5 rupee notes and 10 rupee notes. Total amount of these notes together is rupees 350. एकूण रक्कम किती आहे? 350. डायरेक्टली तो. ओके. फर्स्ट कंडिशन इन एक्झाम्पल. आता हे असं लिहिण्यापेक्षा कोणी असं लिहिलं. टोटल अमाऊंट ऑफ दिस नोट. टोटल अमाऊंट ऑफ 5 रुपये अँड 10 रुपी नोट्स इज 350. तरी सुद्धा बरोबर आहे. पण मला जेवढा वेळ नाही मी डायरेक्ट लिहिला. ठीक आहे. मग आता फर्स्ट कंडिशन सर 5x प्लस 10x इक्वल टू 350. आता थोडा जर विचार केला 5x प्लस 10y पाहिजे. सॉरी मिस्टेक झाली. इक्वल टू 350. क्लिअर? आज थोडा विचार केला 5, 10 and 350 दे कम्स इन वन टेबल. कोणाच्या टेबल मध्ये? 5च्या टेबल मध्ये येतात माझ्या माहितीनुसार.
म्हणजे इट कॅन बी डिवाइड बाय टोटली बाय 5 डिवाइड बाय 5. ज्या कंडिशन इक्वेशनला काय करतो मी डिवाइड बाय 5 ने डिवाइड करतो. मग काय बघा x प्लस 5y बरोबर ना 5y सॉरी x डिवाइड 5 डिवाइड बाय 10 2x प्लस 2y इज इक्वल टू 5 7 जा 35 मीन्स 5 7 35 बरोबर ना 7 म्हणजे ते काही 7 and that 0 70 x plus 2y is equal to 70. This is my equation number first. म्हणजे पहिल्या कंडिशन नुसार पहिली इक्वेशन. आता सेकंड कंडिशन काय दिली आपण ती बघू. ओके फ्रॉम सेकंड कंडिशन इन एक्झाम्पल फ्रॉम सेकंड कंडिशन इन एक्झाम्पल. ओके व्हॉट इज सेकंड कंडिशन. नंबर ऑफ 5 रुपी नोट्स. नंबर ऑफ 5 रुपी नोट्स म्हणजेच काय आलं आपला x इक्वल टू व्हॉट इज दॅट नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10. हे काय लेस आहे कोणापेक्षा लेस बाय 10 बाय ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. ओके म्हणजेच काय ट्वाइस द 10 रुपी नोट्स म्हणजे 2y मायनस 10. ओके x इक्वल टू 2y minus 10. Number of 5 rupee notes are less than twice the 10 rupee notes. Okay, and less by 10 means x equal to 2y minus 10. Now I make the simple way here. Now x I transfer that 2y that side. बघा 2y ला ट्रान्सफर करून घेतो. मग काय x minus 2y is equal to minus 10 sufficient. आता तुम्ही 2y इकडे घेतलं किंवा काय अजून चेंज करून सॉल्व्ह केला असतं तरी चालणार आहे. ओके x minus 2y is equal to minus 10. I suppose this is my equation number second. Okay. Now equation first and second if you observe this time simultaneous equation आले दोन्ही. मग सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करायला शिकलेलो आहे. मग कसं सॉल्व्ह करतो तुम्हाला माहिती सर्वांना. ओके मग काही बघू आपण बघू ट्राय करू सॉल्व्ह करायला. ओके मग सॉल्व्ह करायचं आता फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन. आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे दोन मेथड शिकलोय. पहिली आहे एलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. एलिमिनेशन मेथड मला आवडते म्हणून मी ती वापरतो. तुम्ही सबस्टिट्यूशन वापरली तरी चालेल ते तुमच्यावर डिपेंडेंट. ओके now observe equation number first and second. Coefficient of x and y are same, but if you observe coefficient of y there is a different sign is comes plus and minus means the opposite sign we have made the addition from equation number first and second. Okay adding equation first and second. Okay I will drop now that side. बस पुस्तक मी रब करता. इक्वेशन फर्स्ट एंड सेकंड सॉल्व करो. x plus 2y is equal to 70 and second x minus 2y is equal to minus 10. We have make the addition. Okay now 2y get cancel. x how many 2x equal to 70 minus 10 equal to 60 means x equal to 60 divide by 2 2 1 the 2 2 3 the means if you observe x equal to comes our 30. Okay now we want to find out the value of y. आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची आता y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग पुटअप करा x ची व्हॅल्यू फर्स्ट सेकंड मध्ये कुठेही पुटअप करा तुम्हाला आन्सर येईल. ओके पुट द व्हॅल्यू ऑफ x put the value of x in equation first. फर्स्ट इक्वेशन काय बघा इकडे आपली 5x plus 2y is equal to 70. ओके मग तिथे आपण x ची व्हॅल्यू टाकू किती आहे 30 plus 2y
is equal to 70. Mata 2y is equal to 70 minus 30. 2y is equal to how many? 40. Hence y is equal to 40 divided by 2. Y is equal to 20. What is our answer? Is comes. बघा आपण x ची आणि y ची व्हॅल्यू काढली. ओके. X equal to 30. What is X here? X denotes the number of 5 rupee notes and Y denotes the number of 10 rupee notes. Hence, there are 30 notes of 5 rupees. Hence, 5 rupee notes are how many? 30. 5 rupee notes are 30 and 10 rupee notes are how many? They are 20. Okay, this is our solution. म्हणजे बघा आपल्याला वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना दिलेली इक्वेशन समजून घेणं गरजेचं आहे आणि ही सर्व माहिती लिहिणं गरजेचं आहे. आता इथे मी असं लिहिलं, इथे एखादी कंडिशन लिहायला पाहिजे होती. सोल्युशन मध्ये x, y इज इक्वल टू 30, 20. म्हणजे काय? x कॅल्क्युलेट करता आपल्याला नंबर ऑफ 5 रुपी नोट्स and y कॅल्क्युलेट करता नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. Hence, number of 5 rupee notes equal to 30 and number of 10 rupee notes equal to 20. Okay.